उन्हाची तीव्रता वाढल्यानं धाराशिव जिल्ह्यातील फळबागांना याचा मोठा फटका बसलाय। तापमानाचा पारा 38 अंशावर जात असल्यानं उष्णतेची लाट पसरली आहे। उन्हापासून संरक्षण व्हावं, उन्हापासून फळं करपून जाऊ नयेत यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबावर पेपरचं आच्छादन केलंय। मनमाडमध्ये भाजीपाला महागलाय। भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचं भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेत। सध्या कडक उन्हाळा असल्यानं भाजीपाल्याची आवक कमी आहे, त्यामुळे हे दर वाढलेत। पुढचे काही दिवस हे दर असेच चढे राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मनमाडकरांना भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे। सुमारे 1 लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदरडी धरणानं तळ गाठलाय, त्यामुळे मनमाडकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। सद्यस्थितीला मनमाड शहराला 25 ते 30 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातोय। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील चिकुर्डे जाणाऱ्या रोडवर स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीमध्ये जिथे प्रेताला अग्नी दिलं जातं त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं काळ्या कपड्यामध्ये हळद कुंकू लावून नारळ, बाहुल्या, बिबे, कवाळ असे साहित्य बांधून अंधश्रद्धेचा कळस गाठलाय। असा प्रकार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली गेली। मुंबईच्या विमानतळ परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे उपस्थित होते, तसेच त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नेते सुद्धा उपस्थित होते। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथील धरणामध्ये सध्या केवळ 15% पाणी साठा उपलब्ध आहे। हे धरण हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यासाठी वरदान ठरते। मात्र दिवसेंदिवस या धरणातून दिवसाकाठी 1.5 ते 2% पाण्यामध्ये घट होतीये। भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन सिद्धेश्वर धरण प्रशासनानं केलंय। गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती याचा उत्साह ठिकठिकाणी दिसला। शिवाजी पार्कमध्ये सुद्धा मनसेच्या वतीने शिवजयंती साजरी केली गेली। या कार्यक्रमात शिवसेना नेते सदा सरवणकर आणि राहुल शेवाळे उपस्थित होते। राज ठाकरेंनी या कार्यक्रमाला राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते। विविध कार्यक्रमाचं आयोजन यावेळेस केलं गेलंय। खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात भेट झाली। किल्ले शिवनेरीवर दोघे एकमेकांसमोर आले। यावेळेस अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अभिवादन केलं गेलं। धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्यासह माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर सुनील महाजन यांच्या हस्ते अभिवादन केलं गेलं। संध्याकाळी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शोभायात्रा देखील निघणार आहे। वाशी येथील बारमधील सफाई कर्मचाऱ्याची बार बाहेरच अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला करत हत्या केली आहे, तर मध्यस्थी सुरक्षारक्षक देखील जखमी झालाय। मुकेश यादव असं मयत इस्माचं नाव असून पहाटे बसची वाट पाहत बार बाहेर कट्ट्यावर तो बसला असता 2 अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केलंय। वाशी पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून अधिकचा तपास करतायत। येवला शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक 2 साठवण तलाव कोरडा ठाक झालाय। येवला शहराचा पाणीपुरवठा हा संपूर्णपणे ठप्प झाला असून सध्या शहरावर पाण्याचं मोठं संकट आहे। तरी 28 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत साठवण तलावातून पाणी येण्याची शक्यता आहे।
उन्हाची तीव्रता वाढल्यानं धाराशिव जिल्ह्यातील फळबागांना याचा मोठा फटका बसलाय। तापमानाचा पारा 38 अंशावर जात असल्यानं उष्णतेची लाट पसरली आहे। उन्हापासून संरक्षण व्हावं, उन्हापासून फळं करपून जाऊ नयेत यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबावर पेपरचं आच्छादन केलंय। मनमाडमध्ये भाजीपाला महागलाय। भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचं भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेत। सध्या कडक उन्हाळा असल्यानं भाजीपाल्याची आवक कमी आहे, त्यामुळे हे दर वाढलेत। पुढचे काही दिवस हे दर असेच चढे राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मनमाडकरांना भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे। सुमारे 1 लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदरडी धरणानं तळ गाठलाय, त्यामुळे मनमाडकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। सद्यस्थितीला मनमाड शहराला 25 ते 30 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातोय। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील चिकुर्डे जाणाऱ्या रोडवर स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीमध्ये जिथे प्रेताला अग्नी दिलं जातं त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं काळ्या कपड्यामध्ये हळद कुंकू लावून नारळ, बाहुल्या, बिबे, कवाळ असे साहित्य बांधून अंधश्रद्धेचा कळस गाठलाय। असा प्रकार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली गेली। मुंबईच्या विमानतळ परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे उपस्थित होते, तसेच त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नेते सुद्धा उपस्थित होते। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथील धरणामध्ये सध्या केवळ 15% पाणीसाठा उपलब्ध आहे। हे धरण हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यासाठी वरदान ठरते। मात्र दिवसेंदिवस या धरणातून दिवसाकाठी 1.5 ते 2% पाण्यामध्ये घट होतीये। भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन सिद्धेश्वर धरण प्रशासनानं केलंय। गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती याचा उत्साह ठिकठिकाणी दिसला। शिवाजी पार्कमध्ये सुद्धा मनसेच्या वतीने शिवजयंती साजरी केली गेली। या कार्यक्रमात शिवसेना नेते सदा सरवणकर आणि राहुल शेवाळे उपस्थित होते। राज ठाकरेंनी या कार्यक्रमाला राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते। विविध कार्यक्रमाचं आयोजन यावेळेस केलं गेलंय। खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात भेट झाली। किल्ले शिवनेरीवर दोघे एकमेकांसमोर आले। यावेळेस अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अभिवादन केलं गेलं। धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्यासह माजी आमदार शरद पाटील, डॉक्टर सुनील महाजन यांच्या हस्ते अभिवादन केलं गेलं। संध्याकाळी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शोभायात्रा देखील निघणार आहे। वाशी येथील बारमधील सफाई कर्मचाऱ्याची बार बाहेरच अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला करत हत्या केली आहे, तर मध्यस्थी सुरक्षा रक्षक देखील जखमी झालाय। मुकेश यादव असं मयत इस्माचं नाव असून पहाटे बसची वाट पाहत बार बाहेर कट्ट्यावर तो बसला असता 2 अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केलंय। वाशी पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून अधिकचा तपास करतायत। येवला शहराला पाणी पुरवठा करणारा टप्पा क्रमांक 2 साठवण तलाव कोरडा ठाक झालाय। येवला शहराचा पाणी पुरवठा हा संपूर्णपणे ठप्प झाला असून सध्या शहरावर पाण्याचं मोठं संकट आहे। तरी 28 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत साठवण तलावातून पाणी येण्याची शक्यता आहे।